शेतकरी राजा चिंतेमध्ये. ना शेती राहिली ना रस्ता. सर्व काही वाहून गेले. राहिली ती फक्त माती. पेण तालुक्यातील वसई जावळी निफाड या भागामध्ये बाळगंगा नदीला पूर आल्याने संपूर्ण शेतीचे नुकसान झाले आहे. या भागातील जावळी निफाड आदिवासी वाड्या यांचा संपर्क तुटलेला आहे. निफाड या भागातील संपूर्ण शेती नदी लगत असल्या कारणाने संपूर्ण शेती ही वाहून गेल्याने शेतीमध्ये राहिली ती फक्त दगड आणि उरलेली माती. बाकी सगळं वाहून गेलं. पेरलेलं बियाणं राहिलं नाही. शेती सुद्धा पाहण्यासाठी राहिली नाही. शासकीय यंत्रणांना मात्र अजून जाग येत नाही. 3 दिवसापासून संपर्क तुटलाय. पियाला पाणी नाही. पाण्याविना लाईनी सुद्धा उपटून वाहून गेली. पंचनामा करायला न पाहणी करायला अजून शासकीय यंत्रणा का जाग येत नाही? या भागामधला शेतकरी चिंतेत आहे. शेतीच्या जीवावर शेतकरी उदरनिर्वाह करत होता. परंतु नदीलगतची संपूर्ण शेती वाहून गेल्याने शेतकरी मोठ्या चिंतेमध्ये आला आहे. रस्त्याची पाहणी करायला फक्त जिल्हा परिषद पंचायत समितीचे अधिकारी समीर पाटील, मनुष्य सिद्ध व त्यांचे कर्मचारी फक्त आले होते. तात्काळ मदत कशी करता येईल आणि रस्ता चालण्यासारखा करता येईल अशा पद्धतीने त्यांची यंत्रणा काम करायला लागली आहे. कुठेतरी येण्या-जाण्याचा मार्ग हा मोकळा व्हावा, जेणेकरून आदिवासी वाड्यांना रहदारी करण्याचा रस्ता मोकळा व्हावा. याकरता समीर पाटील, बांधकाम विभाग, पंचायत समिती पेणी यांनी पाहणी करून काम करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. एकीकडे खारेपाट भागाला जिल्हा अधिकारीसह संपूर्ण जिल्ह्याचे अधिकारी येऊन भेट देतात. परंतु पूर्व विभाग, वसई विभाग या भागाला मात्र अधिकाऱ्यांना यायला वेळ नाही. आम्हाला कोणी वाळीच राहिला नाही का? असा प्रश्न आता शेतकऱ्यांनी केला आहे. 3 दिवसापासून आम्हाला प्यायला पाणी नाही. आम्हाला चालायला रस्ता नाही, परंतु इकडे कोणाला पाहायलाच वेळ नाही. असा प्रश्नचिन्ह शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. शासकीय यंत्रणा आमच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. कधी आमच्या शेतीचे मोजमाप होणार, कधी पंचनामे होणार, कधी चालायला रस्ता मिळणार, अशा अवस्थेत आम्ही शेतकरी आहोत. परंतु अधिकाऱ्यांना मात्र यायला वेळच मिळत नाही. महाराष्ट्र लोकन्यूजसाठी प्रतिनिधी संजय गायकवाड, पेण, रायगड. आज आपण पेण तालुक्यातील वरसई पासून जावळी निफाड या रस्त्यावर आहोत. पेण तालुक्याच्या भागामध्ये हा रस्ता येतोय आणि इथं काल जो पूर झाला होता त्या पुरामुळं खूप मोठी प्रचंड हानी झालेली आहे. ट्रान्सफॉर्मर इथं पडलेला आहे. संपूर्ण पाहणी करायला अधिकारी वर्गसुद्धा आला होता आणि रस्त्याची परिस्थिती पाहताय की रस्ता हा असा संपूर्ण हा वाहून गेलेला आहे. इथं शेती म्हणून उरली नाही शिल्लक की जेणेकरून आपण दाखवू शकतो की शेतीचं सुद्धा प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे. जागोजागी हे पोलसुद्धा पडलेले आहेत, पाईपलाईनसुद्धा पाण्याच्या तुटलेल्या आहेत. आज आपण पाहणी करतोय या रस्त्याच्या संदर्भामध्ये. हा रस्ता अशा पद्धतीने वाहून गेलेला आहे संपूर्ण, जिथं म्हणजे गाडी जायला सुद्धा रस्ता नाही, निदान पायी वाट चालायला सुद्धा प्रॉब्लेम आहे. हा मोठा जो रस्ता आहे हा रस्ता निफाड या ठिकाणी जात होता आणि निफाडचा संपर्क परिपूर्ण सगळं तुटलेलं आहे. पाहणी करायला इथं काहीतरी जिल्हा परिषदेचे पेण पंचायत समितीचे बांधकाम अधिकारी समीर पाटील म्हणून इथं आले होते. त्यांनी पाहणी केली की काहीतरी आपण इथंशी करू शकतो का. त्या पद्धतीने त्यांची उपाययोजना चालू आहे. लाईटीचा संपर्क तुटला आहे. पुढे जी गावं आहेत, आदिवासी वाडे आहेत, या वाड्यांचा सुद्धा संपर्क तुटलेला आहे आणि हा रस्ता संपूर्ण सगळा वाहून गेलेला आहे. ना शेती आपल्याला पाहायला मिळते, पण शेती कुठं उरलेल्यासारखी इथं दिसत नाही आहेत. पुराचा पाणी एवढा जोरामध्ये होता की हा सगळा भाग जवळजवळ गावाच्या त्या डोंगराच्या आसपास संपूर्ण काल भरलेला होता आणि ह्या रस्त्याची आज ही अशी परिस्थिती झालेली आहे. काल कदाचित जिल्ह्याचे अधिकारी खारेपाट भागाला पाहणीसाठी आले होते, परंतु इथंही अजूनपर्यंत कोणी पोचलेलं नाही. ना तलाठी पोचला आहे, ना मंडळ अधिकारी, ना गावचे काही जे तसं ग्रामसेवक वगैरे. पंचनामा करायला इथं अजूनपर्यंत कोण पोचला नाही. का पोचला नाही? गावकऱ्यांचं इथले जे राहणारे जे लोक आहेत त्यांचासुद्धा संपर्क तुटला आहे. इथून आपण जाऊ शकत नाही अशी ह्या रस्त्याचे हाल झालेले आहे. ह्या रस्त्यासाठी आता काहीतरी नवीन उपाययोजना करून ताबडतोब हा रस्ता दुरुस्त करावा. निदान पायवाट तरी होईल किंवा एखादी गाडी बाईकसुद्धा जाऊ शकेल. ही साईडला जी शेती होती, हा शेतीचा संपूर्ण भाग पूर्ण मातीच्या ढिगाऱ्याखाली गेलेला आहे व लाईनी सगळ्या या तुटलेल्या आहेत. गावकऱ्यांचं म्हणणं एवढंच आहे की तात्काळ इथं काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे, जेणेकरून आमचा संपर्क सातत्याने राहील किंवा आम्हाला लांबून जो काय ह्या डोंगर भागाला आदिवासी लोक जे राहतात त्यांना ये जा करतात. इथं बऱ्याचशा प्रमाणामध्ये शेतकरी शेतीसुद्धा करत होते आणि इथून भाजीपाला लोक ते नेण्याचा हा मार्ग त्यांचा हाच आहे. परंतु हा मार्ग हाच संपूर्ण वाहून गेल्याने इथं त्यांना ना येण्याचं काही चान्सेस आहे,
ना संपर्क करण्याचा आहे. गावात जवळजवळ 2 ते 3 दिवसापासून लाईटसुद्धा नाही आहे. इलेक्ट्रिशियन जर आले लवकरात लवकर आणि त्यांनीसुद्धा काहीतरी उपाययोजना इथं जर केली तर कदाचित होईल, नाहीतर हे 8-10 दिवस 15 दिवस मला नाही वाटत हे काम लवकर होईल. मी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड. आता तुमची पण इथं जमीन आहे ना? मग कुठं आहे जमीन तुमची? ही सगळी जमीन तुमचीच? माझ्या ह्याच्यामध्ये काहीच नाही, नुसते फक्त मातीचा हे आलाय, भराव आलाय, काहीच शिल्लक राहिला नाही. मग आता काय पंचनाम्याला कोण आले होते का? अजूनपर्यंत कोणी नाही. काय करणार आता पुढं? मग काय आता सरकार करेल, आम्ही काय करणार? आम्ही काय नाही करू शकत. किती एकर जमीन आहे तुमची? आमची 3 एकर शेती. 3 एकर शेती. आणि आजूबाजूची गेली तर बाजूच्या लोकांचे सगळ्यांचे ती सगळेच गेले सर. सगळं वाहून गेलेले. आता बंधारा पण गेला, रस्ता पण गेलाय, रस्ता लाईट गेली, सगळं करा. पाण्याचा संपर्क पण तुटलाय. सगळं पाणीच नाही अजिबात. आपण बघू शकता की पाण्याचा प्रवाह किती मोठा असेल की यांची स्मशानभूमी सुद्धा वाहून गेलेली. बघा तुम्हाला तिथे ती पडलेली दगडं दिसतील, हे पाईप दिसतील, हे पाहत होते. म्हणजे हा प्रवाह इतका मोठा होता की यांची स्मशानभूमी सुद्धा पूर्णतः वाहून गेलेली. पलीकडे ही लोक भाजीपाला करत असेल, तिथली भूमी सुद्धा जमीन पूर्णतः वाहून गेलेली. त्याबाबतीत शेती पण वाहून गेली. पूर्ण वाहून गेली. स्मशानात गावात एखादा मैत झालं तर मग कसं काय? आता स्मशानात जर एखादा कोण मैत झाला तर त्यांना या दगडावरच त्यांना आणून जायला लागली, अशी अवस्था आहे. आणि तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की कालपासून इथले जी लोक आहेत, इथली जी बाधित लोक आहेत ती इथे नुसती प्रशासनाची वाट बघतात, पण कोणी इथे आलेलं नाही. सकाळी फक्त ग्रामसेवक येऊन गेला, परंतु कोणत्याही प्रकारची सुविधा लोकांना साध्या पाण्याची सुद्धा सुविधा इथं झाली नाही. अतिशय भयानक अवस्था आहे. आणि एवढा मोठा पूर होऊन सुद्धा जर तहसीलदार, इथले कलेक्टर आणि इथलं स्थानिक लोकप्रतिनिधी येत नसतील तर सरकार किती गंभीर आहे हे आपण सर्वांनी समजून घेण्यासारखं. भेट भेटलेला माती देतो ना सरकार कुठेतरी आम्ही काय पूर्ण उद्ध्वस्त झाली होती.